ठाण्यात महसूल शिबिराला मोठा प्रतिसाद, 76,000 नागरिकांना लाभ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल विभागाच्या वतीनं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा, दाखले आणि योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून राज्यातील सुमारे 10 लाख कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून ठाणे जिल्ह्यात तब्बल 76,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ठाण्यात आयोजित महसूल विभागाच्या विशेष शिबिराला बावनकुळे यांनी भेट देऊन विविध विभागांकडून उभारण्यात आलेल्या स्टॉलचीही पाहणी केली. यावेळी नागरिकांना महसूल विभागाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती देण्यात आली. शेतकरी, आदिवासी आणि विद्यार्थ्यांना आवश्यक दाखल्यांचं वाटपही करण्यात आलं. शिबिराला मोठ्या संख्येनं नागरिक आणि लाभार्थी उपस्थित राहून महसूल विभागाच्या सुविधांचा लाभ घेतला. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, किसन कथोरे यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांच्या विधानसभा मतदारसंघात 8,000 नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला. याबद्दल बावनकुळे यांनी केळकर यांचं कौतुक केलं. जिल्ह्याचा उत्तम लोकप्रतिनिधी कसा असावा याचं उदाहरण संजय केळकर यांनी घालून दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सेवा कार्याला प्राधान्य देतात. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सेवा उपक्रम राबवण्याची कल्पना पुढे आली आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याचंही बावनकुळे यांनी सांगितलं. दरम्यान भाजपच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या उपक्रमाला सुरुवात केली असून रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रयत्न असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. या शिबिरानंतर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना बावनकुळे यांनी महसूल विभागातील जुन्या पद्धती आणि ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये बदल करण्याच्या दिशेने शासन काम करत असल्याचं सांगितलं. जमिनीशी संबंधित दाखले नागरिकांना केवळ 2 रुपयात उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची त्यांनी माहिती दिली. महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्यावर शासनाचा भर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.